हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं अजून एका आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग आहे आमचा रेसिपीचा ब्लॉग. कारण की मला अशी इच्छा झालेली की मला पाहिजे चिकन बिर्याणी. तर आमच्या मिस्टरांचं सकाळपासून होतं की नको लेट होईल, त्याच्यामुळे सकाळी मस्त अंडा करी केलेली आणि मग आता संध्याकाळी मला पाहिजेच. त्याच्यामुळे मग हा बोलतो चल ठीक आहे. आणि थोडे तांदूळ आमचे शिल्लक राहिलेले बऱ्याच दिवसापासून, ते बोलते खराब होतील. तांदूळ कसे खराब होतील? अजून जुने होतील, अजून वाढतील, अजून बिर्याणी वाढणार. आणि इकडे मी सगळी तयारी पण केलेली आहे. सिंपल एकदम फास्ट. आणि आज मला चहा प्यायची इच्छा नाही आणि बोलते पी बाबा तू. आणि ते मस्तपैकी कांदा फ्राय करते आणि ते चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि ते अजून बाकीची सगळी तयारी आहे, तुम्हाला दाखवते. नंतर पहिले बेसिन पण भरलेली आहे भांड्यांची, तू घासून टाकशील पहिले. कोण? मी नाही. आज मला कंटाळा आलेला. आज कंटाळा आला. माझा खोपळा असा होतोय ना, मला माझा पण थोडा अजून माझा पण काय एकदम क्लिअर गेलाय ना. आणि श्रेयान पण तसाच आहे. तिघे पण अजून तसेच आहोत. कधी क्लिअर होणार देवाला माहिती. माझा खोकळा तर मला भीती वाटते माझ्या खोकळ्याची. कारण काय माहितीये का, माझा खोकळा एकदा आला ना मला की तो जायला मागत नाही बिलकुल. असा होतो माझा खोकळा. कारण केदारनाथला गेलेलो आम्ही 2-3 वर्षापूर्वी ना, तेव्हा मला खोकळा सुरू झालेला. असा अचानक खोकळा आला आणि जवळजवळ 3 महिने होता ना. 3 महिने होता. 3 महिने नंतर प्रेग्नेन्सी मध्ये मला खोकळा 5व्या महिन्यामधून स्टार्ट झाला पासून तो पण 8व्या महिन्यापर्यंत, म्हणजे 3 महिने आला की जात नाही खोकळा. आणि असा खोकळा बापरे, मी पूर्ण हे होते. आणि जास्त रात्रीचा खोकळा होते मला. त्याच्यामुळे आणि जास्त आम्ही डेली ब्लॉग पण हल्ली करत नाहीयेत रोजचे, कारण की आमची तब्येतच बिलकुल चांगली नाहीये अजूनपर्यंत. म्हटलं आज पटकन मी आता बिर्याणी बनवते ना, म्हणून म्हटलं आपण ब्लॉग करूया छोटासा, म्हणून ब्लॉग शूट केलेला आहे. इथे माझे पाय दुखायला लागले तर माझा नवरा बिचारा मला बोलतो जाबत जा मी भाजतोय. येत होती तर मला वाटतं की कांदा जरा लाल केला. हा तिने करून घेतला. हा छोटा कांदा तिने केला, हा मोठा कांदा नाही, ते वाटणाचं खोबरं आणि वाटण आणि अजून टाकायचं आहे. आणि श्रियान बाबू आमचं कुठे गेलाय माहितीये, काकीकडे. आणि बघा किती मस्ती करतोय. हा काय रे, कसला फोटो? मोबाईल नाही घ्यायचा श्रीयू, वेळ लागेल त्याला पाहिजे नुसता. प्यार नजर आता है. ये चल ये. हा तयार दाखवायचे का? ओके. तेल ठेवले कढायला म्हणजे गॅसने चालू केलेला आहे मी. आणि इथे वाटण पण मी करून घेतले. काही जण वाटण टाकत नाहीत पण मी टाकते, कारण की आमच्या मिस्टरांना ना ग्रेव्ही खूप जास्त आवडते, त्याला ग्रेव्हीच लागते जास्त करून, म्हणून मी एकदम सुका जेवायला मला आवडत नाही. आणि वाटणामध्ये खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो घेते आणि ते तेलामध्ये सगळं भाजून त्याचं वाटण केलेलं आहे. आणि थोडीशीच केली. उद्या गुरुवार आहे, उपवास म्हणजे शिल्लक नको राहिला म्हणून इथे सगळं मॅरिनेट करून घेते. त्याच्यामध्ये दही थोडं ना, मला दह्याला बर्फ झालेला तयार, त्याच्यामुळे दही मी टाकते, त्याला पाणी सुटलेलं आहे इथे. त्याच्यामध्ये सगळे मसाले ऍड केलेत मी. चिकन मसाला, बिर्याणी मसाला, आपला घरातून थोडासा साधा मसाला, हळद, गरम मसाला, जिरा पावडर आणि धना पावडर, हे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन. आणि हे बासमती तांदूळ जे की मी 10 मिनिट पाण्यात भिजत घालून ठेवलेले. आता हे धुवून एका साईडला ठेवते, भात शिजेल आणि एका साईडला मस्त चिकनची फोडणी देते आणि मस्तपैकी चिकन बिर्याणी करते. आणि हे सगळे बाकीचे पुन्हा मसाले पण, आणि तेलामध्ये पण मी सगळे मसाले भाजून घेते थोडे, म्हणजे जास्त जरा लाल असा कलर येईल म्हणून. कारण की ह्याला लाल कलर पण आवडतो. तिखट कमी असेल तर चालेल, पण त्याला लाल कलर असेल तर कसं मस्त वाटतं ना, म्हणून त्या तेलामध्ये पण थोडं मसाला. आणि हे वाटण आहे ना, तर ते काही जण ना मॅरिनेट मध्ये पण टाकतात वाटण चिकनच्या ह्याच्यामध्ये, पण मी ना तेलामध्ये भाजते, म्हणजे तेल छान सुटतं आणि कलर पण छान येतो. म्हणून तुम्हाला दाखवते, तुम्ही बघत राहा. तेल काढला, त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले, म्हणजे कुठले सुके मसाले, खडा मसाला टाकले. आणि आता कांदा फ्राय करून घेते. आणि कांदा फ्राय केला की मग थोडेसे मसाले वगैरे टाकते आणि मग वाटण भाजून घेते, म्हणजे सगळं असा लाल कलर छान येतो. आणि सगळं तेल वगैरे सुटलं ना त्याला की मग चिकन ऍड करा. आणि पूर्ण वाफ्यावर शिजवून घेणार आहे, म्हणजे बिलकुल पाणी ऍड नाही करणार. आणि तसं पण चिकनला थोडंफार पाणी सुटतंच. असं नॉर्मल असं थोडंसं हलकंसं भाजून घेते, जास्त लाल नाही केलं. थोडी कोथिंबीर, चिकन मसाला थोडासा, कारण चिकन मध्ये टाकलेला आहे याच्यामध्ये, पण तरी सुद्धा थोडासा. नंतर बिर्याणी मसाला मेन आहे,
आणि आपल्या घरातला थोडासा मसाला, घरातला आणि पुन्हा एकदा गरम मसाला पण टाकते थोडासा आणि थोडीशी धने पावडर. हा 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 स्मेल येतोय का? येतोय मस्त. शाह बाबू आमचा निकेशला शाह बोलतो, त्याच्यामुळे मी पण आता येण्यासारखीच शाह बोलते. निकेश न बोलता मला पण असं काय हाक मारता वेळेस शाह 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 पण लगेच शाह पण लगेच धावत येतो. मला सवयच लागलेली आहे शाहची. शाह आवाज सकाळी उठल्यावर. श्रियांची काय मजा माहितीये का? सकाळी उठला ना की झोपेत ना डोळे पण असे नॉर्मल उघडे आणि शाह म्हणजे त्याचं म्हणणं असं शाह कुठे गेला की काय मला ठेवून असा शाह. आता वाटण मस्त अशी मला आवडणारी ग्रेव्ही. जरा जास्तच करा. जास्त ना मग मजा नाही येत रे. ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता चिकन टाकायचं आहे आणि आमचं पोरगा बघा आला आणि काय खेळ करते. श्रियान फ्रीजवर ना, हा फ्रीजवर ना आला. टक्कू ए टक्कू ए श्रियान फ्रीजवर ना, हा बाबू फ्रीजवर ना. शाय 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? कसं बाबू डान्स करतो? कसं बा असं नाव काय असं करते? असं नाव काय बाबू कर का डान्स? मामाने कसं सांगितले? अरे लाजला पोरगा. अरे 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 डान्स कर ठेव 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 फ्रीजची मस्ती ना ठेव. मी चिकन टाकते. बाबू ए सुंदरी बाबू कसा करतो? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय ग? आता निकेश काय बोलत माहितीये काय? असंच दे. निकेश पण नेहमी ठरलेलं मला असं आवडतं चिकन. त्याला ग्रेव्ही वगैरे अशी बघायला बोलवली ना कधी असं मी हा 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 राहू दे मस्त वाटतं. त्याचं कसं असतं माहितीये स्मेल आल्यावरच तो मस्त झालं ना. अजून व्हायचं, अजून मसाला पडले. आता ते फक्त वाफेवर शिजून द्यायचे. फक्त त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे त्याला आपोआप पाणी वगैरे सुटणार आणि आपोआप ते सगळं चिकन मस्त आणि ना. निकेशचं काय असतं माहितीये का? कोणतीही वस्तू काही मी भाजी करो काय करतो ना असं स्मेल घेतो. असं जातो वास येतो. हा ओके मीठ म्हटलं वगैरे चाकून नेहमी बोलते मी. नाही मला वासावर ना कळतं. स्मेल घेऊन तेव्हा समजतं आळणी आहे की खार आहे. माझं सगळं डन झालेलं आहे. इथे मस्त भात पण झालेला आहे. भात म्हणजे ह्याच्यात टाकायला आणि चिकनची ग्रेव्ही पण डन आहे. दिसते का छान? मस्त दिसते. आणि खाऊन पण बघितल्या आणि टेस्ट केली. मला बोलते की खार झाले की आळणी झाले की चेक कर. ओके झालेली आहे. आणि आता मी ना प्रत्येक वेळेस काय करते थर लावते असे 2-3 असं दम देते. दमवर असं दम बिर्याणी. पण ह्या वेळेस नाही. मी आता सगळं असं भात वरतूनच टाकणार आहे आणि मग कलर तूप आणि तो फ्राय केलेला कांदा कोथिंबीर वरतून टाकणार आहे. असं वेगळी करते पटकन असं. डायरेक्ट राईस टाकला ह्याच्यावरती. हा गरम गरम आहे. गरम आणि मग असं कलर कोथिंबीर कांदा आणि तूप असं थोडं थोडं टाकेल म्हणजे डायरेक्ट एकदाच होऊन जाईल. डबल भांड्यामध्ये नको टाकायला. मस्तपैकी वरतून तूप टाकते आणि कलर चमचा घ्यायला पाहिजे होता ना. ग्रीन कलर. चमचा कशाला? म्हणजे चमच्याने टाकता. हा चमच्याने चांगला टाकता आला असता. आता श्रियान आला ना किरकिर करायला लागलेला आहे. त्याला पाईल पाहिजे. त्याच्यामुळे मग आम्ही दोघे इथे घाई करतोय आणि कांदा आहे. कांद्याची आठवण आहे. अरे वा भारी. तरी पुदिना नाही आहे. पुदिना पण वरती असं मस्त टाकला असता. कशी वाटते बिर्याणी? झकास एकदम झकास. आणि कोथिंबीर पुदिना पण टाकते वरती पण पुदिना नाहीये कारण सडन प्लॅन झालेला आहे आमचा बिर्याणीचा. असं असे उठलो आता संध्याकाळी आणि जेवायला काय करायचं मी बोलतो तो बोंबीळ कर. हा सुके. आणि बोलते की नको बिर्याणी खायचा मूड आहे. ठीक आहे जातो बोल चिकन घेऊन येतो. आणि बिर्याणी बऱ्याच कधी केलेली मला पण आठवत नाहीये. आपण खाल्लेली कधी माहितीये का विकतची पण बिर्याणी. काकीच्या इथे पार्टी होती ती आपली. आपण गावावरनं गणपतीची वेळ झाली काकाच्या बर्थडेची पार्टी तेव्हा आपण ती बिर्याणी खाल्लेली. वाटते 2 महिने झाले असतील. नाही रे 2 महिने 1.5 महिने झाले असतील. गणपतीच्या नंतर काकूच्या बर्थडे नंतर. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर. ऑक्टोबर चालू आहे नोव्हेंबर नाही. अरे हा 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यानंतर. पण आज घरची बिर्याणी आणि ती बाहेरची बिर्याणी. घरच्या बिर्याणीचं मटेरियल आपण मनासारखा टाकू शकतो. त्यांचा मटेरियल तेवढाच असतो.
म्हणून मला ही बिर्याणी आवडते. मस्त बनवते तुम्ही. आवडते का? हा तू बनवलेलीच आवडते. कधी आलेत ना की अगोदर फोन करून या आदल्या दिवशी आणि वार बघून या व्यवस्थित. काल आमच्याकडे बंटी मामा आले, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलात. आणि आज त्याने फोन केला, आज तो गावाला घरी गेलेला आहे आणि त्याने विचारलं भाऊ जेवायला काय केलेलं ना, असं विचारलं ना. हा जेवायला काय. तर निकेश बोला चिकन बिर्याणी. बोलते हा मी नाही म्हणून तुम्ही चिकन बिर्याणी घेत. काल नाही, काल तो नेहमी मंगळवार बघूनच येतो आणि मंगळवारी त्याचा उपवास असतो. मग कसं त्याच्यासाठी आम्ही चिकन बिर्याणी बनवणार. त्याला म्हटलं आला असत तर बनवली असती, तर नाही. फायनली बिर्याणी डन. आणि मस्तपैकी 10 मिनिट मी नंतर दाखवलं सांगितलं की श्रियान चिडचिड करायला आला म्हणून 10 मिनिट त्याला स्टीम म्हणजे असं दम वाफेवर ठेवलेली आणि 10 मिनिटानंतर माझी बिर्याणी डन झालेली आहे. आणि निकेशची घाई की मला दे पटकन, श्रियानला भरवून जमतम घे दिला. मी बोललो व्हिडिओ नको म्हणून मला पहिला जेवू दे, कारण त्याला भरवायला अर्धा तास गेला. 10:30 आणि भूक लागली. वास मी बनवली, थोडी भूक लागली होती. मी बनवली बिर्याणी, चिकन बिर्याणी आणि निकेशने बनवलेला आहे सॅलड. नवरा बायकोनी मिळून सगळं केलं की कसं गोड गोड लागतं. आता गोड लागणार. तर टेस्ट कर पटकन. लागते तर छानच. मी तर केली, श्रियान तर थोडं उरलेलं ते मी खाल्लं. आया आया साहेब आले. सारी किती मिनिटं थांबली. चेक दिदीचा चेक आणलास तू. जा देऊन ये पटकन दीदीला. जा पटकन. आता बुवाला बोलू. जा लवकर. चेक देऊन ये. पॅन्ट घाल श्रियान. पॅम्पोशीवरच आहे. तुला थंडी लागणार नंतर. डोरच्या बाहेर काढू. चल डोरच्या बाहेर चल. ह्या पोराला एवढा त्रास देते ना हा पोरगा आम्हाला. बाबा आता 12:30 वाजले तरी याला आता आम्ही आणलाय काकाच्या घरातून. येत होता अजिबात जबरदस्ती रडत त्याला आणलाय. आणि झोपायची तशी एवढे नखरे आहेत ना बाई. रोजचे 2 2.5 जबरदस्ती बुवा. आणि आता तो आम्हाला घाबरते. काय बुवाला बोलव ये बुवा ये असं आम्हाला करतोय तो पागल पोरगा. कोण आहे वेडा, कोण आहे ते? आफोन बुवा. आयफोन बुवा घेऊन गेला. डोरच्या बाहेर काढू. काढते. चल हे बाबू नाचून दाखव. डुबी डाम कर. दुई दाम दाम. नीट शोर. मग कुठे चाललास? बुवाला बोलवायला चाललाय. हा कुठे चाललास? कुठे जा बुवाला घेऊन ये. जा मग मला शाळा पकडायला सांग बुवाला. दुई दाम दाम. दुई कर लवकर. दुई दाम दाम. नाही बाजा. दुई दाम दाम कर लवकर. जुई तू सगळ्यांना बाय बाय कर. तिथे सगळ्यांना बाय बाय कर. मग आम्हाला झोपायला टाइम आहे. आम्ही ब्लॉग इथे चेंज करतो. बाय बाय कर सगळ्यांना. गुड नाईट. मम्मानी बिर्याणी केली. कशी झाली बाबू? बिर्याणी कशी लागली बाबू? टेस्टी. कशी? मगाशी जेवायला बसलं चेअरवर मस्त. निकेशने विचारलं त्याला की श्रियान बिर्याणी कशी झाले? छान. असं हात पण असे. कशी श्रियान झाली? छान. बाबू कशी झाली बिर्याणी? कशी झाली? बिर्याणी कशी झाली बाबू आपली? चिकन कशी झाली? चिकन छान. कशा छान. जा तू मूड मध्ये वेगळाच आहे. चला तर बाय एव्हरीवन.